सर्व संगणक परिचालक बंधू भगिनींना नमस्कार. तसेच मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपल्या समोर लाईव्ह येऊन संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे कारण आपल्या सर्वांना माहीतच आहे. येणाऱ्या 6 एप्रिल वार रविवार ह्या दिवशी आपण गजानन महाराजांच्या पावनभूमीत राज्यव्यापी मेळावा घेत आहोत आणि त्या मेळाव्यासाठी आपण केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांना आमंत्रित केलं आहे. आता आपण म्हणाल, रक्षाताई खडसे तर केंद्राच्या मंत्री आहेत, मग त्यांना आपण का बोलवलं? तर त्याचं कारणही तसं आहे. संगणक परिचालक ह्या पदाची निर्मितीच केंद्र सरकारच्या गाईडलाईननुसार झालेली आहे आणि आपल्याला देण्यात येणारे मानधन सुद्धा केंद्राच्या वित्त आयोगातूनच दिले जात आहे. आपल्याला व्हेली हा कलंक जो लागलेला आहे तो जर हटवायचा असेल तर त्यासाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्री त्यांची शिफारस महत्त्वाची ठरणार आहे आणि त्यासाठी आपण रक्षाताई खडसे यांना आपल्या मेळाव्याला आमंत्रित केलं आहे. तसेच आपली पुढील मागणी, आपल्याला कुशल कामगार म्हणून राज्याच्या नियमाप्रमाणे कुशल कामगार म्हणून वेतन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी आपण आकाशजी फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र सरकार यांना बोलवलं आहे आणि आपण त्यांना आपल्या कुशल कामगार म्हणून कसं वेतन देता येईल यावर त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. म्हणून आपण कामगार मंत्री आकाशजी फुंडकर साहेब यांना आपल्या मेळाव्यासाठी आमंत्रित केलं आहे. तसेच संजयजी सावकारे ते वस्त्र उद्योग मंत्री आणि भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्याकडूनही आपल्याला राज्यातील आपल्या मागण्या कशा मंजूर करून घेता येतील यासाठी त्यांची आपण मदत घेणार आहोत आणि आपण त्यांनाही आमंत्रित केलेलं आहे. तसंच मान्यवरांमध्ये एकनाथजी खडसे साहेब जे गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रातील राजकारणातील मोठे नेते आहे, असे एकनाथजी खडसे साहेब यांना आपल्या संगणक परिचालकांच्या मागण्यासंदर्भात यांनी वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे आणि इथून पुढेही आपल्याला त्यांचे सहकार्य घेणे गरजेचे आहे. म्हणून आपण विधान परिषदचे आमदार एकनाथजी खडसे साहेब यांना आमंत्रित केलं आहे. तसेच अमोलजी जावळे आमदार यांना पण भाजपा आमदार म्हणून तसेच जळगाव जिल्ह्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं आहे. त्यांनी आपल्याला जळगाव उपोषणात खूप सहकार्य केलं होतं आणि ते इथून पुढेही आपल्याला सहकार्य करतील. म्हणूनच आपण त्यांना आपल्या मेळाव्यात आमंत्रित केलं आहे. आणि आता रविकांतजी तुपकर साहेब हे शेतकरी नेते असून एक चळवळीतील मोठी हस्ती आहे. आंदोलन कसे करावे ते मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तसेच आपल्या मागण्या सरकार दरबारी कशा लावून धरायच्या ते तुपकर साहेबांकडून शिकण्यासारखं आहे आणि त्यांच्याकडील हा दांडगा अनुभव आपल्याला नक्कीच कामं येईल. यासाठी आपण रविकांतजी तुपकर साहेब यांना आमंत्रित केलं आहे. आणि मेळाव्याचा मुख्य उद्देश आपल्या काही संगणक परिचालकांचे जुलै ते सप्टेंबर पर्यंतचे अजूनही मानधन झालेले नाही, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. तसेच डिसेंबरपासून मार्चपर्यंतचे सर्व थकीत मानधन लवकरात लवकर काढण्यासाठी आपण ह्या मेळाव्याच्या निमित्त प्रयत्न करणार आहोत. आणि आपली मागणी पहिल्यापासून एकच आहे, आम्हाला वित्त आयोगातून येणारी रक्कम संगणक परिचालकांच्या वेतनासाठी जी ग्रामपंचायत जिल्हा परिषद मार्फत दिल्या जाते ती रक्कम डायरेक्ट RGSA कडे वर्षाच्या वर्षाला देऊन संगणक परिचालकांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला RGSA कडून डायरेक्ट मानधन द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आणि त्यासाठीच आपली संघटना सतत लढत असते. भावांनो आणि बहिणींनो, त्यामुळे मी आपणाला आज आव्हान करते, आपण सुद्धा प्रत्येकाने शेगाव मेळाव्याला येऊन
आपली स्वतःची काय मागणी आहे ही प्रत्येकाने शेगाव मेळाव्याला येऊन मेळाव्याच्या निमित्ताने सर्व मान्यवरांना सांगून आपला मेळावा आपल्या स्वतःसाठी आहे हे लक्षात ठेवून प्रत्येकाने मेळाव्याला येणे गरजेचे आहे. तेथे फक्त संघटना म्हणून नाही तर संगणक परिचालक म्हणून मेळाव्याला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. तसेच संघटना काय काम करते हे पण आपल्याला मेळाव्यानिमित्त बघायला मिळेल. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना AWB 3466च्या वतीने आव्हान करते. आपण सर्वांनी 6 एप्रिलला गजानन महाराजांच्या पावनभूमीत शेगाव येथे आपणही मेळाव्याला यायचं आहे आणि आपल्या भावाला तसेच बहिणीला मेळाव्याला घेऊन यायचं आहे हीच आपल्या सर्वांना विनंती करते. सर्वांचे एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.